Hello everyone, welcome in SRG Technical. In previous lecture, we have started unit number 1, safety and prevention of accidents. अपघाताचे प्रतिबंध आणि सुरक्षितता. In last video, we have covered syllabus topic number 1.1, concept of electric safety, electric accidents, its causes and prevention. इलेक्ट्रिक विद्युत सुरक्षितता म्हणजे काय, इलेक्ट्रिक अपघात म्हणजे काय, त्याची कारणे आणि त्याचा प्रतिबंध कसा करता येईल, त्याला रोखता कसं येईल. देन ऑल्सो वी हॅव स्टडीड सिलेबस टॉपिक 1.1.1 डेफिनेशन्स ऑफ टर्मिनॉलॉजी यूज इन सेफ्टी. 1.1.2 इलेक्ट्रिक ॲक्सिडेंट्स, विद्युत अपघात म्हणजे काय आणि त्याची कारणे. आपण मागील व्हिडिओमध्ये हा टॉपिक कवर केला होता. वी हॅव ऑल्सो completed the syllabus topic 1.1.3 how electrical accidents can be avoided. विद्युत अपघात कशा पद्धतीने टाळता येतील याच्यावरती सुद्धा आपण मागील व्हिडिओमध्ये चर्चा केली होती. 1.1.4 precautions to be taken by every household using electricity for domestic purpose and for domestic appliances. Then we have covered syllabus topic 1.2 safety signs and symbols used in industries. Now in this video we will going to start syllabus topic 1.3 IE Acts, Indian Electricity Act and statutory regulations for safety of persons and equipments working with electrical installation. Okay, स्टॅट्युटरी रेग्युलेशन्स म्हणजेच वैधानिक कायदे फॉर सेफ्टी, सुरक्षेसाठी वैधानिक कायदे कोणकोणते आहेत, वैधानिक नियम कोणकोणते आहेत ॲज पर इंडियन इलेक्ट्रिसिटी कायद्यानुसार. फॉर सेफ्टी ऑफ पर्सन्स, व्यक्तीच्या सुरक्षिततेसाठी, अँड इक्विपमेंट्स वर्किंग विथ इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशन. In MSBT exam winter 16, the question is asked on this topic, discuss about electrical safety as per IE rule 1956. Rules listed in this IE act, काही नियम लिहिलेले आहेत ह्या इंडियन इलेक्ट्रिसिटी कायद्यामध्ये. शुड बी म्हणजे पाहिजे, स्ट्रिक्टली म्हणजे काटेकोरपणाने ते फॉलो केले पाहिजेत बाय ईच अँड एव्हरी पर्सन वर्किंग ऑन इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशन फॉर हीज ओन सेफ्टी ऑफ अदर वर्किंग with him and also for safety of the equipment on which a person in working. If followed scrupulously भांडखोरपणाने तो जर फॉलो करायला जात असेल, the working will be safe. Okay, the working will be safe. Many a time the work is assigned and to be carried out in a systematic manner as per the detailed instruction. A person who disregards these instructions, disregards करणे म्हणजे दुर्लक्ष करणे. A person who disregards these instructions or behaving using his own ideas as discussion is likely म्हणजे कदाचित टू कॉज डेंजर टू हिमसेल्फ, त्याच्यासाठी ते धोक्याचं असू शकतं. अदर्स अँड इक्विपमेंट्स, दुसऱ्यासाठी सुद्धा ते धोक्याचं आहे आणि इक्विपमेंट्ससाठी सुद्धा मे ऑल्सो बी डॅमेज्ड. फॉर मेजर ऑफ रिपेअर्स, ओके, मेजर म्हणजे प्रमुख, मेजर ऑफ वर्क्स ऑफ रिपेअर्स, शटडाऊन म्हणजे बंद करणे, मेंटेनन्स इज कॅरीड, फॉलो द प्रॉपर प्रोसिजर ऑफ परमिट्स इन द प्रिस्क्राइब्ड फॉर्मॅट्स. ओके, विहित नमुन्यामध्ये त्याची परवानगी घेणे हे गरजेचं आहे. लेट अस नो सम ऑफ सच IE ॲक्ट्स अँड रूल्स. ओके, असे काही इंडियन इलेक्ट्रिसिटी कायदे आहेत आणि नियम आहेत ते आपण पाहूयात. फर्स्ट आहे रिगार्डिंग परमिट टू वर्क.
ओके. परमिट टू वर्क म्हणजे काम करण्याची परवानगी घेणे. नोबडी शाल स्टार्ट. ओके, कोणीही स्टार्ट करता कामा नये ऑन इलेक्ट्रिसिटी इन्स्टॉलेशन लाईव्ह मेन अनलेस म्हणजे जोपर्यंत ही इज ऑथोराइज्ड टू वर्क विथ अ परमिट इश्यूड बाय अ कॉम्पेटंट अथॉरिटी. ओके, सक्षम अधिकाऱ्याकडून त्या कामाची परवानगी, काम करण्याची परवानगी मिळाल्याशिवाय कोणीही तो काम स्टार्ट करता कामा नये. नेचर ऑफ रिपेअर वर्क अँड टाईम स्पॅन रिक्वायर्ड फॉर धिस वर्क शाल बी एक्सप्लेन्ड बाय हिम टू द परमिट इश्यूइंग अथॉरिटी. कामाचा स्वरूप जो आहे तो ज्याच्याकडून आपण परमिशन घेतो आहे काम करण्याची, त्याला तर तिथं एक्सप्लेन केलं पाहिजे. द अथॉरिटी कन्फर्म्स द वर्क. ओके, मग त्या अधिकाऱ्याने काम कन्फर्म्स केलं पाहिजे. अँड इश्यू द रिटर्न परमिट टू वर्क, आणि काम करण्यासाठीची जी परवानगी आहे ती रिटर्नमध्ये दिली पाहिजे. इफ द लाईन इज टू बी शट डाऊन, जर का लाईन बंद असेल फॉर द वर्क, देन इन दिस रिगार्ड्स द नेसेसरी नोटीस इज टू बी पब्लिश्ड. ओके, जर कामासाठी लाईन बंद करणार असाल तर त्याच्यासाठी आवश्यक असलेली सूचना ही प्रसिद्ध केली पाहिजे इन द न्यूजपेपर्स. ओके, वर्तमानपत्रात. फॉर अवेअरनेस ऑफ द पब्लिक. ओके, फॉर अवेअरनेस ऑफ द पब्लिक. Power of higher authority for issuing permit to work. Okay, power of higher authority for issuing permit to work. He shall not issue the permit if the situation is as follows: unless the switches isolators have been withdrawn and completely isolated from both sides of the section to be repaired. ठीक है, unless the switches आयसोलेटर्स हॅव बीन विथड्रॉन. ओके, विथड्रॉ म्हणजे मागे घेणे, आयसोलेटर स्विचेस अँड कम्प्लिटली आयसोलेटेड, आणि पूर्णतः ते आयसोलेट केले असले पाहिजेत, बाजूला केले असले पाहिजेत फ्रॉम बोथ साइड्स ऑफ द सेक्शन टू बी रिपेअर्ड. ओके, जो सेक्शन आपल्याला रिपेअर करायचं त्याच्या दोन्ही बाजूकडून, इनकमिंग आणि आउटकमिंगकडून आयसोलेटर्स आणि स्विचेस हे बाजूला केलेले असले पाहिजेत. अर्थ रॉड यूज टू डिस्चार्ज द शट ऑफ लाईन. ओके, त्याच्यासाठी अर्थ रॉड हा वापरण्यात येतो शट ऑफ लाईन डिस्चार्ज करण्यासाठी. रिलेटेड लाईव्ह पार्ट्स ॲडक्वेटली प्रोटेक्टेड. रिलेटिव्हली लाईव्ह पार्ट्स ॲडक्वेटली प्रोटेक्टेड. इफ फॅसिलिटी ऑफ लॉकिंग इज अवेलेबल, देन लॉक प्रॉपरली अँड हँड ओव्हर द कीज टू द पर्सन इन चार्ज हू विल कीप देम सेफ टिल द वर्क इज ओव्हर. ओके, जर लॉक करण्याची फॅसिलिटी असेल, सुविधा असेल, तर प्रॉपरली लॉक करून त्याची जी की आहे, त्याची जी चावी आहे ती हँड ओव्हर केली पाहिजे जो कोणी इन्चार्ज असेल त्या पर्सनकडे. हू विल कीप देम सेफ टिल द वर्क इज ओव्हर, जो की तो काम होईपर्यंत सेफमध्ये ठेवेल स्वतःजवळ. फ्यूज युनिट्स, स्विच युनिट्स ऑफ कंट्रोल पॅनल शॅल ऑल्सो टू बी मेड अनऑपरेटिव्ह प्रॉपरली. ओके, फ्यूज युनिट्स, स्विच युनिट्स जे असतील ऑफ कंट्रोल पॅनल्स शॅल ऑल्सो बी मेड अनऑपरेटिव्ह, त्याला ठेवायचे आहेत. ओके, ॲट द ॲडक्वेट प्लेस द डेंजर प्लेट्स शॅल बी डिस्प्लेड. ओके, ॲडक्वेट प्लेसच्या ठिकाणी ते डेंजर प्लेट्स आपण डिस्प्ले केली पाहिजे टू मेक अवेअर टू नॉट टू इंटरफेस ऑर टच एनी सेक्शन अंडर प्रोसेस ऑफ रिपेअर्स मेंटेनन्स. देखभाल किंवा रिपेअर सुरू असताना, दुरुस्ती सुरू असताना कोणत्याही पार्टला तिथे टच होऊ नये यासाठी आपण तिथे धोक्याची प्लेट जी आहे ती डिस्प्ले केली असलेली हवी. लॉग बुक एंट्री shall be made in the time properly to the effect that means and apparatus under permit have been made in operative date. On no account shall this be made operative on until the permitted persons return the keys. Okay, the authorized person who has undertaken the work after getting permit to work before allowing the technician workers to commence the work shall take precautions listed below. Explain the nature of work, sequence of work, precautions to be taken for safety of themselves and apparatus under repairs maintenance. ओके, कामाचे स्वरूप, कामाचा जो क्रम आहे तो समजावून सांगायचा आहे. प्रिकॉशन्स टू बी टेकन, काळजी कोणकोणती घेतली पाहिजेत सुरक्षिततेच्या बाबतीत त्यांच्याविषयी ते सुद्धा त्यांना सांगायचे आहेत. अँड ॲपॅरेटस अंडर रिपेअर्स मेंटेनन्स. ओके, आणि जे उपकरण येणार आहेत दुरुस्ती आणि देखभालीसाठीचे ते सुद्धा माहीत असणे आवश्यक आहेत. सॅटिस्फाय हिमसेल्फ फॉर मेकिंग इनऑपरेटिव्ह द रिस्पेक्टिव्ह स्विचेस. ओके, त्याला खात्री करून द्या की इनऑपरेटिव्ह आहेत रिस्पेक्टिव्ह स्विचेस, म्हणजे त्याच्याशी संबंधित जे स्विचेस आहेत ते इनऑपरेटिव्ह आहेत.
कंट्रोल पॅनल फ्रॉम द लाईन. ओके, लाईनपासून कंट्रोल पॅनलसुद्धा काय आहेत, इनऑपरेटिव्ह आहे, त्याची खात्री त्यांना करून द्या. डिस्चार्ज द लाईन ॲपॅरेटस युझिंग अर्थ रॉड. जे लाईन ॲपॅरेटस आहेत त्यांना डिस्चार्ज करण्यासाठी अर्थ रॉड यूज करा. थर्ड आहे वर्क पर्सन्स अपॉइंट करायचे आहेत अँड द पब्लिक इन द कव्हरेज एरिया ऑफ वर्क शाल बी वॉर्न अबाउट द डेंजर टू एंटर इन दॅट एरिया. ओके, आणि तिथलं जे लोकवस्ती असेल त्यांना वॉर्न केलं पाहिजे, त्यांना इशारा दिला पाहिजे की तिथे धोक्याचं काम सुरू आहे, एंटर इन दॅट एरिया, त्या भागामध्ये. वर्क ऑन लाईव्ह लो अँड मीडियम व्होल्टेज लाईन्स. टू फॉलो द लिस्टेड इन्स्ट्रक्शन्स द अथॉराइज्ड इन्चार्ज पर्सन शॅल असर्टन द सेफ्टी. असर्टन म्हणजे निश्चित करणे. द अथॉराइज्ड इन्चार्ज पर्सन शॅल असर्टन निश्चित केलं पाहिजे. द सेफ्टी इक्विपमेंट्स बिफोर यूज बाय द वर्कर्स सी दॅट इट इज इन साऊंड कंडिशन. ते चांगल्या कंडिशनमध्ये असले पाहिजेत. अँड टू बी यूज्ड प्रॉपरली. अलाउड द वर्क टू 2 पर्सन्स इन्स्टीड ऑफ ए सिंगल पर्सन्स. ओके, ते जे काम आहे एका व्यक्तीच्या ऐवजी 2 व्यक्तींमध्ये ते काम अलाउट केलं पाहिजे, दिलं पाहिजे. फॉर फॅसिलिटिंग द वर्क ऑन लाईव्ह लाईन्स. ओके, लाईव्ह लाईनवरती काम करत असताना तेथील जे सुविधा आहेत त्याची पूर्तता होण्यासाठी एका व्यक्तीच्या ऐवजी 2 व्यक्तींना ते काम सोपवलं पाहिजे. दिस इज फॉर द हेल्प अँड सेफ वर्किंग अँड एमर्जन्सी असिस्टन्स इफ रिक्वायर्ड. ओके, लाईक फर्स्ट एड, आर्टिफिशियल रेस्पिरेशन्स, मूव्ह टू हॉस्पिटल एट्सेट्रा. ओके, अशा गोष्टींसाठी तिथे एका व्यक्तीच्या ऐवजी 2 व्यक्ती अपॉइंट केले पाहिजेत, अलॉट केले पाहिजेत. ओके, एमर्जन्सी अडचणीच्या वेळी एमर्जन्सी असिस्टन्ससाठी. ओके, म्हणजे मदतनीससाठी, जसे की फर्स्ट ॲड प्रथमोपचार असेल, आर्टिफिशियल रिस्पिरेशन असेल, कृत्रिम श्वासोच्छ्वास असेल, मूव्ह टू हॉस्पिटलकडे नेण्यासाठी असेल. ओके, टू वर्क ऑन लाईव्ह पोल द पर्सन शॅल यूज सेफ्टी बेल्ट्स, रबर, हायली इन्सुलेटेड ग्लोव्ज. अदर ग्रुप ऑफ पर्सन शॅल स्टँड द ग्राउंड प्रोव्हाइडेड any help to him to instruct him and supervise the work. Okay, फिफ्थ आहे आफ्टर द कम्प्लिशन ऑफ वर्क. ओके, आफ्टर कम्प्लिशन ऑफ वर्क रिमूव्ह अर्थिंग डिव्हायसेस रिमूव्ह करा. कीप ऑल ॲपॅरेटस इन टूलबॉक्समध्ये सर्व ॲपॅरेटस ठेवा. ऑर कीप फॉर कॅरिंग अवे. कॉल ऑफ ऑल दी वर्कर्स अँड टेक देअर अटेंडन्स. ओके, सर्व कामगारांना बोलवून त्यांची उपस्थिती नोंद करा. सो दॅट नो पर्सन्स इज लेफ्ट इन दॅट एरिया. जेणेकरून कोणताही व्यक्ती जो आहे तो त्या एरियामध्ये राहिला नाही पाहिजे. टू रिटर्न द कीज रिटर्न करा. टू प्रिपेअर ड्युटी डिस्चार्ज परमिट टू बी हँडेड ओव्हर द परमिट इश्युइंग अथॉरिटी. ओके, टू प्रिपेअर ड्युटी डिस्चार्ज, जी कामाचं जे ड्युटी होती ती डिस्चार्ज झालेल्याचं परमिट जे आहे ते प्रिपेअर करा. टू बी हँड ओव्हर द परमिट इश्युइंग अथॉरिटी, ज्याच्याकडून कामाची आपण परवानगी घेतली होती त्या अथॉरिटी, त्या अधिकाऱ्यांना ते देण्यासाठी प्रिपेअर करा. एंट्रे द वर्क कम्प्लिटेड इन टू दी वर्कबुक. ओके, काम कंप्लीट झालेल्याचं जे नोंद आहे ते वर्कबुकमध्ये एंटर करा. 6 ॲक्सिडेंट्स, अपघात. ऑल द ॲक्सिडेंट्स शॅल बी ॲट वन्स अटेंडेड टू अँड टू बी रिपोर्टेड टू द हायर ऑथॉरिटीज. ओके, म्हणजे एखादा अपघात जर झाला असेल तर तो काय केलं पाहिजे, हायर ऑथॉरिटी, उच्च अधिकाऱ्यांकडे ते तिथं रिपोर्ट केलं पाहिजे. टू टेक इमिजिएट ॲक्शन्स टू सेंड द पर्सन्स फॉर द फर्स्ट एड डॉक्टर हॉस्पिटल फॉर ट्रीटमेंट. कॉल द डॉक्टर ऑन साईट इफ रिक्वायर्ड. ओके, जर साईटवरती जर डॉक्टर येणे पॉसिबल असतील तर तिथे त्यांना बोलवलं पाहिजे. पोलीस अधिकाऱ्यांना सुद्धा शॅल ऑल्सो बी इंटिमेटेड, कळवलं पाहिजे. फॉर द सिव्हिअर केस अँड डेथ ऑफ ए पर्सन इफ एनी. डोंट रिमूव्ह द बॉडी विदाउट द परमिशन ऑफ पोलीस. ओके, रिलेव्हंट नोटीसच्या संबंधितीच्या सूचना इन दी लँग्वेज, भाषेमध्ये, इंग्लिश, हिंदी, लोकल भाषेमध्ये शॅल बी डिस्प्लेड. इफ वर्कर्स आर इलिटरेट देन, इलिटरेट म्हणजे अशिक्षित असतील तर, इलिटरेट देन प्रायर टू स्टार्ट वर्क द नेसेसरी इन्स्ट्रक्शन शॅल बी गिवन टू देम ओरली इन दिअर लँग्वेज. त्यांच्या भाषेमध्ये त्यांना ओरली त्या सूचना तिथे दिल्या गेल्या पाहिजेत. सिलेबस टॉपिक 1.4 इलेक्ट्रिक शॉक, विद्युत अपघात, विद्युत धक्का. ओके, इलेक्ट्रिक शॉक, विद्युत धक्का. 1.4.1 रिझन्स ऑफ गेटिंग इलेक्ट्रिक शॉक. ओके, विद्युत धक्का मिळण्याचे कोणकोणती कारणे आहेत ते पहा. द ह्युमन फेल्युअर इन हँडलिंग द इलेक्ट्रिकल कॉम्पोनंट्स ऑर
रिपेअरिंग द डिस्ट्रीब्युशन सिस्टम विदाउट स्विचिंग ऑफ द सप्लाईज. ओके, स्विचिंग ऑफ न करता जर तिथे जर डिस्ट्रीब्युशनचं काम जे असेल, डिस्ट्रीब्युशन सिस्टमचं जे काम असेल, त्याची दुरुस्तीचे देखभालचं काम जर करत असेल एखाद्या व्यक्ती, तर तिथं विद्युत धक्का मिळण्याची शक्यता आहे. द अल्टिमेट इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक शॉक ऑन ह्युमन बॉडी मे बी डेथ. ओके, अल्टिमेट म्हणजे अंतिम जे असेल, अंतिम परिणाम जो आहे इलेक्ट्रिक शॉकचा ह्युमन बॉडीवरती, त्याचा शेवट काय असू शकतो? मृत्यू असू शकतो. इलेक्ट्रिक शॉक ऑन ह्युमन बॉडी मे बी फॅटल. ओके, फॅटल म्हणजे प्राणघातक ठरू शकतो. बट इन मे बी ड्यू टू इलेक्ट्रिक शॉक मे रिझल्ट इन. इलेक्ट्रिक विद्युत धक्क्याचे काय काय परिणाम आहेत ते पहा. फिब्रिलेशन म्हणजे छाती धडधडणे ऑफ हर्ट. ओके, फिब्रिलेशन ऑफ हर्ट, छाती धडधडणे, दॅट इज डॅमेजिंग द हर्ट्स टू स्मॉल पीसेस कॉझिंग द स्टॉपिंग ऑफ ब्रिदिंग. ओके, जे हृदयाचं आहे तिथे स्मॉल त्याचे पीसेस तयार व्हायला चालू होतात आणि श्वासोश्वास थांबतो. स्टॉपिंग ऑफ ब्रिदिंग ॲक्शन कॉज्ड बाय ब्लॉकेज इन दी नर्वस सिस्टम. ओके, स्टॉपिंग ऑफ ब्रिदिंग, श्वासोश्वास जर घेण्यास अडथळा होत असेल, कॉज्ड ब्लॉकेज इन नर्वस सिस्टम, मज्जासंस्थांमध्ये तिथे ब्लॉकेज येऊ शकतात. कॉझिंग रिस्पिरेशन डिफिकल्टीज, श्वासोश्वास घेण्यास पुन्हा त्रास होऊ शकतो. लोकल ओव्हरहीटिंग और बर्निंग ऑफ द बॉडी ड्यू टू स्पार्किंग. ठीक आहे, लोकल ओव्हरहीटिंग, बर्निंग ऑफ द बॉडी, त्वचा तिथे जळू शकते ड्यू टू स्पार्किंगमुळे. डेथ ऑफ ए पर्सन, व्यक्तीचा मृत्यूसुद्धा होतो. फर्स्ट कॉज इज मोर डेंजरस अँड मे पुट डेथ ऑफ पर्सन. पहिलं जे कारण होतं ते अधिक धोक्याचं आहे. मे पुट टू द डेथ ऑफ व्यक्ती. ठीक आहे, ऑफ एखाद्या पर्सनसाठी ते पहिलं कारण अतिशय धोक्याचं आहे, जेणेकरून त्या व्यक्तीची तिथे मृत्यूसुद्धा होऊ शकतो. ड्यू टू कॉज सेकंड अँड थर्ड देर इज अ पॉसिबिलिटी ऑफ रिस्किंग पर्सन. ठीक आहे, सेकंड आणि थर्ड जे कारणे आहेत त्याच्यामध्ये व्यक्तीला आपण रिस्क्यूसुद्धा करू शकतो, बचावसुद्धा करू शकतो. व्हेन अन इलेक्ट्रिक शॉक इज रिसिव्ड द करंट पासेस थ्रू द बॉडी. ज्यावेळी करंट बॉडीमधून प्रवाहित व्हायला सुरू होतो त्यावेळी स्ट्रेंथ ऑफ करंट पासिंग थ्रू द बॉडी मे रिझल्ट्स. ठीक आहे, त्या करंट जो पास होतो आहे शरीरातून बॉडीमधून, त्याच्या ताकदीवरून त्याचा परिणाम लावता येऊ शकतो. ॲज शोन इन द टेबल 1.4.1. टेबल नंबर 1.4.1 मध्ये दाखवल्याप्रमाणे इथं पाहू शकतो करंट अँड शॉक इफेक्ट. ओके, करंट अँड शॉक इफेक्ट इथं दिलेला आहे. करंट आणि जो धक्का आहे, विद्युत धक्का आहे, त्याचे परिणाम दिलेले आहेत. करंट मिली ॲम्पियरमध्ये दिलेले आहेत. 1 मिली ॲम्पियरचं जर करंट असेल, परसिप्टिबल नो गेन्स. ओके, परसिप्टिबल म्हणजे जाणण्यायोग्य आहे, त्याच्यामध्ये नो पेन्स आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये वेदना होऊ शकत नाहीत. 1 ते 4 मिली ॲम्पियरचं जर करंट असेल, टॉलरेबल म्हणजे सहनशील आहे. नॉट पेनफुल, वेदनादायक नाही आहे. कॅन बी सेन्सेड, तो आपल्याला जाणवू शकतो. 4 to 15 मिली ॲम्पियर, 4 मिली ॲम्पियर ते 15 मिली ॲम्पियरचं जर करंट सिव्हिरिटी असेल, ओके, जर करंटची तीव्रता असेल तर काय असेल पहा. मीडियम बट पेनफुल, मध्यम आहे परंतु वेदनादायक आहे. बट नो लॉस ऑन मस्क्युलर कंट्रोल. ओके, परंतु स्नायूंचं त्याच्यामध्ये स्नायूंचं कंट्रोलमध्ये कोणताही लॉस होऊ शकत नाही. ठीक आहे, 15 to 20 मिली ॲम्पियर जर करंट असेल, तीव्रता असेल, सिव्हिरिटी ऑफ करंट असेल तर काय होतं पहा. पेनफुल, वेदनादायक आहे. मस्क्युलर कंट्रोल ऑफ ॲडजस्टंट मसल लॉस्ट. ठीक आहे, स्नायू जवळचे जे स्नायू आहेत त्याचं तिथं लॉस होऊ शकतो. 20 to 15 मिली ॲम्पियर जर करंटची तीव्रता असेल, 20 to 50, ओके, 20 ते 50 मिली ॲम्पियर जर असेल. सिव्हिर मस्क्युलर कॉन्ट्रॅक्शन, ब्रिदिंग बिकम्स डिफिकल्ट. ओके, सिव्हिअर म्हणजे अतिशय तीव्र मस्क्युलर कॉन्ट्रॅक्शन होऊ शकतं, तिथं स्नायूंच्या तिथं म्हणजे दुखापत होऊ शकते. ब्रिदिंग बिकम्स डिफिकल्ट. ठीक आहे, श्वासोश्वास घेण्यासाठी तिथे अडथळा होतो. 50 मिली ॲम्पियर टू 100 मिली ॲम्पियर मे रिझल्ट्स इन व्हेंट्रिक्युलर फिब्रिलेशन्स मे रिझल्ट्स इन डेथ. छाती धडधडतात आणि तिथे मृत्यूसुद्धा ओढवू शकतो. 100 to 200 मिली ॲम्पियर हर्ट स्टॉप्स, हृदय तिथे थांबते. इन्स्टंट डेथ, जागेवरच तिथे व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो. अबाव 200 मिली ॲम्पियर, जर 200 मिली ॲम्पियरच्या वरती जर करंट असेल, सिव्हिअर बर्न्स. ओके, ठीक आहे, तिथे म्हणजे त्वचा तिथे हे होते, बर्न्स होते. सिव्हिअर चेस्ट मसल्स. ओके, छातीचे जे स्नायू आहेत ते अतिशय तीव्र क्लॅम्पडाऊन होतात. हार्ट स्टॉप्स होतो. सडन डेथ होते, अचानक तिथे मृत्यू होतो. ठीक आहे, नोट करंट बिटवीन 1 मिली ॲम्पियर टू 4 मिली ॲम्पियर इज अ जस्ट बिअरेबल. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. 1 मिली ॲम्पियर टू 4 मिली ॲम्पियर हा करंट बिअरेबल आहे, म्हणजे तो आपण सहन करू शकतो. ठीक आहे, फॅक्टर्स अफेक्टिंग द सिव्हिरिटी ऑफ शॉक अँड बॉडी रेजिस्टन्स. सिलेबस टॉपिक 1.4.2. असे कोणते घटक आहेत की जे धक्क्याची तीव्रता
सांगतात आणि त्याच्यावरती परिणाम करतात. अँड बॉडी रेजिस्टन्स आणि शरीराचा रोधक किती आहे. MSBTच्या समर 13, विंटर 13, समर 15, विंटर 16, विंटर 17, समर 18, विंटर 18 लेटेस्ट एक्झाम समर 19च्या परीक्षेमध्ये ह्या टॉपिकवरती बरेचसे प्रश्न विचारलेले आहेत. स्टेट द फॅक्टर्स ऑन विच सिव्हिरिटी ऑफ शॉक डिपेंड्स. असे कोणते घटक आहेत की जिथे धक्क्याची तीव्रता अवलंबून आहे. एक्सप्लेन द 4 फॅक्टर्स ऑन विच सिव्हिरिटी ऑफ इलेक्ट्रिक शॉक डिपेंड्स. ठीक आहे, असे कोणते 4 घटक आहेत की जिथे विद्युत धक्क्या त्याच्यावरती ते अवलंबून आहेत. ओके, तर इथं पाहू शकतो आपण. फर्स्ट आहे सिव्हिरिटी ऑफ शॉक डिपेंड्स. ओके, धक्क्याची तीव्रता ही अवलंबून आहे ऑन दी फॉलोइंग फॅक्टर्स सच ॲज खालील घटकांवरती अवलंबून, जसे की सप्लाय सिस्टम वेदर DC और AC. सप्लाय सिस्टम DC आहे का AC आहे. ठीक आहे, DC शॉक इज मोर सिरियस. ओके, DCचा जो शॉक आहे, DCचा जो धक्का आहे तो अधिक तीव्रतेचा असतो. विच पार्ट्स ऑफ द बॉडी टच्ड टू लिंक्ड मशीन. ओके, त्याचबरोबर शरीराचा कोणता भाग मशीनसोबत लिंक झालेला आहे त्याच्यावरती सुद्धा करंटची तीव्रता डिपेंड आहे. व्होल्टेज अँड करंट स्ट्रेंथ ऑफ द सिस्टम. ठीक आहे, व्होल्टेज आणि करंटची जी ताकद आहे सिस्टमबद्दलची त्याच्यावरती सुद्धा सिव्हिरिटी ऑफ शॉक डिपेंड आहे. एरिया ऑफ कॉन्टॅक्ट ऑफ द बॉडी टू द फॉल्टी मशीन्स. ठीक आहे, फॉल्टी मशीन्सला शरीराचा कोणता भाग तिथे कॉन्टॅक्टमध्ये आलेला आहे त्याच्यावरती सुद्धा शॉकची तीव्रता अवलंबून आहे. ठीक आहे, पिरियड ऑफ कॉन्टॅक्ट, किती काळ तो संपर्कात होता ऑफ द बॉडी पार्ट टू दी फॉल्टी सिस्टम. फॉल्टी सिस्टमसोबत बॉडी पार्ट किती काळासाठी संपर्कात होता त्याच्यावरती सुद्धा सिव्हिरिटी ऑफ शॉक डिपेंड आहे. रेजिस्टन्स ऑफ द बॉडी, शरीराचा रोधक किती होता. द डिटेल्ड आर ॲज फॉलोज. रेजिस्टन्स ऑफ द बॉडी इज डिफरंट फॉर डिफरंट पर्सन्स. ठीक आहे, वेगवेगळ्या व्यक्तींसाठी त्यांच्या शरीराचा रोधक वेगवेगळा असू शकतो. इवन फॉर सेम पर्सन, जरी सेम व्यक्ती असतील. द बॉडी रेजिस्टन्स डिपेंड्स ऑन द कंडिशन ऑफ द बॉडी सच ॲज टोटली वेट. ओके, पूर्णपणे ओलीत असलेली बॉडी. सेम ड्राय, अर्धवट कोरडा आणि अर्धवट ओले. ड्राय, पूर्णपणे कोरडं जर शरीर असेल तर अशा वेळी तिथे शरीराचा जो रोधक आहे त्या रोधक काय असणार आहे वेगवेगळा असू शकतो आणि मग त्याच्यावरती सिव्हिरिटी ऑफ शॉक ही अवलंबून आहे. द करंट by simple Ohm's law, I equals to V upon R, where V is the voltage, R body resistance, I equals to currents through the body. In dry condition, कोरड्या स्थितीमध्ये body resistance varies between 70,000 ohm to 1 lakh ohm per square meter centimeter square. ओके, पर स्क्वेअर सेंटीमीटर स्क्वेअर. द स्किन रेजिस्टन्स, त्वचेचा जो रोधक आहे मोठा असतो, ग्रेटर दॅन इंटरनल बॉडी रेजिस्टन्स. ठीक आहे, म्हणजे द स्किन रेजिस्टन्स हा अधिक आहे इंटरनल आतील बॉडी रेजिस्टन्सपेक्षा. इन वेट कंडिशन, ओके, जर बॉडी जी आहे ती वेट कंडिशनमध्ये असेल रेजिस्टन्स डिक्रीजेस. ठीक आहे, अशा वेळी काय होणार आहे रोधक कमी असणार आहे. इट मे बी बिटवीन 700 ओहम टू 1000 ओहम पर स्क्वेअर सेंटीमीटर और सेंटीमीटर स्क्वेअर. जनरली ॲव्हरेज इफेक्टिव्ह रेजिस्टन्स, सामान्यतः नॉर्मल जे इफेक्टिव्ह रेजिस्टन्स आहे ओके परिणामकारकता जो रोधक आहे ऑफ द बॉडी इज टेकन ॲज 15,000 ओहम व्हेन ड्राय. ओके, कोरडा असताना 50,000 ओहम इतका रोधक असतो सामान्यतः. 1000 ओहम व्हेन वेट, 1000 ओहम हा शरीर ओला असताना. ओके, रफ कॅल्क्युलेशन्स, कच्चं इथे कॅल्क्युलेशन्स केलेलं आहे. देअरफॉर इन ड्राय कंडिशन आय इक्वल्स टू, ओके, म्हणून देअरफॉर कोरड्या कंडिशनमध्ये पहा आय इक्वल्स टू 250 डिवायडेड बाय 15,000 इक्वल्स टू 1/200 इक्वल्स टू 0.005 ॲम्पियर इतका करंट तिथे प्रवाहित होऊ शकतो जर शरीर कोरडा असेल तर. ओके, देअरफॉर इन वेट कंडिशन, जर शरीर ओला असेल तर रोधक कमी असणार आहे. ओके, त्यावेळी पहा आय इक्वल्स टू 250 डिवायडेड बाय 1000 इक्वल्स टू 0.25 ॲम्पियर. ओके, देन इथे पाहू शकतो आपण सी टेबल 1.4.2 फॉर व्हेरियस कंडिशन्स ऑफ द बॉडी. टेबल 1.4.2 शरीराच्या वेगवेगळ्या स्थितीवरती तो दाखवलेला आहे. कंडिशन्स ऑफ बॉडी, ओके, बॉडीची स्थिती. टोटली वेट, नायदर वेट नॉर ड्राय, म्हणजे वेटसुद्धा नाही आणि ड्रायसुद्धा नाही. ड्राय म्हणजे पूर्णपणे कोरडा आहे. इलेक्ट्रिक रेजिस्टन्स ऑफ द बॉडी इन ओहम्स. ठीक आहे, विद्युत रोधक जो आहे बॉडीचा तो इथे दिलेला आहे. त्यावेळी म्हणजे टोटली वेट असेल, पूर्णतः ओली बॉडी असेल तर 1000 ओहम. नायदर वेट नॉर ड्राय म्हणजे ओलंही नाही आणि कोरडंही नाही. ठीक आहे, त्यावेळी 5000 ओहम असेल आणि पूर्णपणे ड्राय असेल तर 1 लाख
ओहम, 1,00,000 ओहम इतका बॉडीचा तर रेजिस्टन्स असेल. ठीक आहे. त्यावेळी करंट पहा 0.1 आणि इफेक्ट परिणाम जो आहे तो काय असेल, सर्टन डेथ अँड स्लाइट बर्न्स. ओके, सर्टन डेथ अँड स्लाइट बर्न्स. इथे पहा नायदर वेट नॉर ड्राय. अशा वेळी इलेक्ट्रिक रेजिस्टन्स जो आहे बॉडीचा तो 5000 ओहम असेल आणि करंट तो प्रवाहित होणार आहे 0.02 ॲम्पियर. नो बर्न्स ऑर इंजुरी, पेनफुल शॉक. ओके, बर्न्स किंवा जखम होणार नाही परंतु वेदनादायक तिथे धक्का असू शकतो. ड्राय बॉडी असेल तर त्यावेळी 1,00,000 ओहम असतो बॉडीचा इलेक्ट्रिक रेजिस्टन्स आणि करंट प्रवाहित होणार आहे तो 0.001. व्हेरी लाईट शॉक, नो बर्न्स. ओके, अतिशय कमी तिथे धक्का असणार आहे आणि कोणतंही तिथे हानी होणार नाही. ठीक आहे. हे झालं फक्त 100 व्होल्ट असेल तर. 100 व्होल्ट आणि बॉडीचा रेजिस्टन्स असेल तर इतका करंट प्रवाहित होऊ शकतो. आता आपण पाहणार आहोत 500 व्होल्ट आणि 10,000 व्होल्टसाठी. ठीक आहे. 500 व्होल्टसाठी बॉडीचा रेजिस्टन्स जर 1,000 ओहम असेल म्हणजेच बॉडी टोटली वेट असेल तर करंट प्रवाहित होणार आहे तो 0.5 ॲम्पियर आणि त्याच्यावेळी इफेक्ट काय असतील, बर्न्स, प्रोबॅबल डेथ. ओके, शरीर तर बर्न होणार आहे आणि तिथं प्रोबॅबल डेथ, मृत्यू होण्याची शक्यता आहे. ठीक आहे. आता इथे पहा, जर बॉडी नायदर वेट नॉट ड्राय असेल तर जो इलेक्ट्रिक रेजिस्टन्स आहे बॉडीचा 5,000 ओहम असेल. अशावेळी करंट जो प्रवाहित होणार आहे 500 व्होल्टला तो 0.1 ॲम्पियर असेल. सर्टन डेथ स्लाइट बर्न्स. ओके, त्याचबरोबर तिसरी कंडिशन पाहू शकतो आपण, जर बॉडी ड्राय असेल आणि 1,00,000 ओहम असेल आणि व्होल्टेज हे 500 व्होल्ट असेल तर 0.005 इतका ॲम्पियर शरीरातून प्रवाहित होईल आणि लाईट शॉक, नो बर्न्स. ओके, हलकासा धक्का मिळेल आणि बर्न्स तिथे होणार नाहीत. त्याचबरोबर पहा 10,000 व्होल्ट असेल तर आता इथे व्होल्टेज वाढलेलं आहे, साहजिकच आहे करंट वाढेल. ओके, आणि त्याचबरोबर वेट नायदर वेट नायर डॉर ऑर ड्राय या कंडिशन्स वेळी करंट किती प्रवाहित होणार आहे पहा. ओके, फर्स्ट 10 ॲम्पियर करंट प्रवाहिल ज्यावेळी बॉडी वेट असेल त्यावेळी. ओके, सिव्हिअर बर्न्स, अतिशय तीव्र तिथे बॉडी स्किन जळेल आणि तिथे डेथ होईल. ठीक आहे. आणि नायदर वेट नायदर ड्राय असेल तर 0.2 ॲम्पियर इतका करंट प्रवाहित होईल. सिव्हिअर बर्न्स, ओके, तीव्रतेचं तिथं बर्न होईल. मे सर्वाईव्ह, इथे सर्वाईव्ह होऊ शकतो, इथे व्यक्ती तो वाचू शकतो. ठीक आहे. आणि पूर्णपणे ड्राय असेल तर, कोरडं शरीर असेल तर 0.1 शुअर डेथ. ओके, अशावेळी शुअर डेथ होऊ शकते, स्लाइट बर्न्स होऊ शकते. ठीक आहे. त्याचबरोबर फ्रॉम टेबल 1.4.2 वरील टेबलनुसार टेक द केस ऑफ ए ड्राय बॉडी ऑफ रेजिस्टन्स 1,00,000 ओहम अँड व्हेरियस व्होल्टेजेस. ठीक आहे. अशावेळी 1,00,000 ओहम इतका कोरड्या बॉडीचा रोधक घ्या आणि वेगवेगळे व्होल्टेजेस घ्या. फॉर अ व्होल्टेज ऑफ 100 व्होल्ट, 100 व्होल्टसाठी द करंट आय पासेस थ्रू द बॉडी आय इक्वल्स टू 100/1,00,000. ओके, म्हणजे आय इक्वल्स टू व्ही अपॉन आर घेतलेला आहे. 0.001 ॲम्पियर इतका करंट प्रवाहित होईल. फॉर अ व्होल्टेज ऑफ 500 व्होल्ट आय, ठीक आहे, 500 डिवायडेड बाय 1,00,000 ओहम इक्वल्स टू 0.005 ॲम्पियर. फॉर अ व्होल्टेज ऑफ 10,000 व्होल्ट्स आय इक्वल्स टू व्होल्टेज 10,000 डिवायडेड बाय रेजिस्टन्स 1,00,000 ओहम इक्वल्स टू 0.1 ॲम्पियर. सो बॉडी रेजिस्टन्स ॲज वेल ॲज व्होल्टेज डिसाइड्स. ओके, अशावेळी शरीराचा जो रोधक आहे त्याचबरोबर व्होल्टेज हे ठरवतात सिव्हिरिटी ऑफ शॉक. ओके, म्हणजे धक्क्याची तीव्रता तिथे ठरवतात. टेकिंग द केस ऑफ ए वेट बॉडी. ओके, आता वेट बॉडीचं केस लक्षात घेतलं तर वेट बॉडी ऑफ आर इक्वल्स टू 100 ओहम रेजिस्टन्स. फॉर अ स्मॉल व्होल्टेज ऑफ 100 व्होल्ट्स द करंट थ्रू दी body I equals to 100/1000 equals to 0.1 ampere. The current is same as on voltage of 10,000 volts when the body is dry. ओके, म्हणजेच काय की करंट सेम आहे जर बॉडी ड्राय असेल सुद्धा. ओके, इथे पहा वेट बॉडी आहे परंतु व्होल्टेज कमी आहे, म्हणजेच याची तुलना वेट बॉडीसोबत केलेली आहे. ठीक आहे. सिलेबस टॉपिक 1.4.2.1 डोंट टच टू एनी इलेक्ट्रिकल ॲपॅरेटस विथ अ वेट बॉडी. ठीक आहे. ओल्या बॉडीने कोणत्याही इलेक्ट्रिकल ॲपॅरेटसला, उपकरणाला टच करू नका, स्पर्श करू नका. स्टेट द फॅक्टर ऑन विच सिव्हिरिटी ऑफ शॉक डिपेंड्स. सिव्हिरिटी ऑफ शॉक ऑल्सो डिपेंड्स ऑन, ओके, धक्क्याची तीव्रता ही खालील गोष्टींवरती सुद्धा अवलंबून आहे. फ्रिक्वेन्सी ऑफ करंट, लेस फ्रिक्वेन्सी द शॉक इज मोर सेवर. ओके, कमी फ्रिक्वेन्सी असेल लेस फ्रिक्वेन्सी द शॉक इज मोर सिव्हिअर. ओके, जर कमी फ्रिक्वेन्सी असेल तर धक्क्याची तीव्रता ही अधिक असू शकते. पाथ टेकन बाय द करंट थ्रू द बॉडी. ओके, करंटने शरीरातून कोणता मार्ग निवडला आहे, कोणता मार्ग घेतला आहे त्याच्यावरती सुद्धा सिव्हिरिटी ऑफ शॉक डिपेंड्स आहे. इफ पाथ इज नॉट थ्रू चेस्ट
जर का मार्ग छातीमधून नसेल अँड हर्ट, ओके, हृदय आणि छातीमधून जर नसेल देन द सर्वायवल इज पॉसिबल. अशा वेळी व्यक्ती तो तिथे वाचू शकतो. सर्वायवल हे पॉसिबल आहे. बट इफ द पाथ इज थ्रू चेस्ट हर्ट देन इट इज डेंजरस. परंतु जर छातीमधून आणि चेस्टमधून जर मार्ग गेला असेल करंटचा तर अशा वेळी तिथे धोका असू शकतो. ड्युरेशन ऑफ कॉन्टॅक्ट विथ इलेक्ट्रिक इन्स्टॉलेशन. ओके, किती काळ संपर्कात होता. ओके, ड्युरेशन म्हणजे काळ, कॉन्टॅक्ट म्हणजे संपर्क असणे विथ इलेक्ट्रिक इन्स्टॉलेशन. ठीक आहे. मोर टाईम ड्युरेशन कॉन्टॅक्ट इज डेंजरस. अधिक टाईम जर संपर्कात असेल तर तो धोक्याचा असू शकतो. पर्सन शुड बी डिपार्टेड फ्रॉम कॉन्टॅक्ट ऑफ मशीन इमिजिएटली विथ द इन्सुलेटेड थिंग. ठीक आहे. जर एखादी व्यक्ती त्वरित तिथे आयसोलेट केली गेली असेल, बाजूला केली गेली असेल तर तरीसुद्धा तिथे डिपेंड आहे सिव्हिरिटी ऑफ शॉक. एरिया ऑफ कॉन्टॅक्ट, कोणता भाग संपर्कात आलेला आहे. मोर कॉन्टॅक्ट एरिया इज मोर द रिस्क. अधिक जर भाग कॉन्टॅक्टमध्ये आला असेल तर अधिक तिथे रिस्क आहे. ओके. प्रेशर्स. मोर प्रेशर ऑफ द बॉडी पार्ट विथ लीक्ड मशीन्स डेंजरस इज द शॉक. अधिक जर दाब असेल बॉडी पार्टचा विथ लीक्ड मशीन्स डेंजरस इज द शॉक. तिथे धोका असतो जास्त धक्का बसण्याचा. फिजिकल कंडिशन ऑफ ए पर्सन, व्यक्तीची शारीरिक स्थिती काय होती त्याच्यावरती सुद्धा अवलंबून आहे. हाऊ मच करंट इन मिली ॲम्पियर पर सेकंड इज पास्ड इन द बॉडी. किती मिली ॲम्पियरचा करंट प्रति सेकंद प्रवाहित झालेला आहे बॉडीमधून त्याच्यावरती सुद्धा सिव्हिरिटी ऑफ शॉक अवलंबून आहे. सिलेबस टॉपिक 1.4.3 ॲक्शन्स टू बी टेकन वेन अ पर्सन गेट्स इलेक्ट्रिक शॉक. ओके, कोणती क्रिया तिथे घेतली पाहिजे, ॲक्शन कोणती घेतली पाहिजे जर एखाद्या व्यक्तीला विद्युत धक्का बसला असेल तर. MSBT विंटर 12, विंटर 13, समर 14च्या बऱ्याचशा एक्झाममध्ये या टॉपिकवरती प्रश्न विचारलेले आहेत. एक्सप्लेन द प्रोसिजर टू बी फॉलोड अ रिस्किंग पर्सन who have received an electric shock. State any 6 activities that are to be carried out for a person who received electric shock. विंटर 12ला हा प्रश्न विचारला होता. व्हॉट ॲक्शन शुड बी टेकन इफ अ पर्सन गेट्स अन इलेक्ट्रिक शॉक. कोणती क्रिया तिथे घेतली पाहिजे. ओके, जर एखाद्या व्यक्तीला इलेक्ट्रिक शॉक विद्युत धक्का जर बसला असेल तर. विंटर 13. ठीक आहे. फर्स्ट जे आहे सर्वात फर्स्ट, कॉल द डॉक्टर इमिजिएटली. त्वरित डॉक्टरला कॉल केलं पाहिजे. इफ द मेन स्विच इज क्लोज, जर मेन स्विच जवळ असेल स्विच इट ऑफ ॲट 1. ओके, एकदा त्याला बंद केलं पाहिजे. इफ नॉट, जर हे पॉसिबल नसेल आस्क समवन टू कॉन्टॅक्ट द सबस्टेशन सप्लाईंग द एरिया. ओके, ठीक आहे. आस्क टू समवन, कोणाला तरी सांगा. द कॉन्टॅक्ट सबस्टेशन सप्लाईंग द एरिया टू कट ऑफ द सप्लाय टेम्परली. ओके, यूज द टेलिफोन ऑर सेंड समवन इमिजिएटली. जर तिथे फोन वापरा किंवा कोणाला एखाद्याला पाठवून द्या, त्वरित पाठवून द्या. ओके, त्या भागातील विद्युत प्रवाह खंडित करण्यासाठी. प्रिव्हेंट एनीवन एल्स रशिंग. ओके, प्रिव्हेंट एनीवन एल्स रशिंग इग्नोरली आउट टू रेस्क्यू द विक्टीम अँड गेटिंग हिमसेल्फ इलेक्ट्रिक्युटेड इन ट्राईंग टू हेल्प. कॉर्डन ऑफ म्हणजे बंदिस्त बंद करा, बंदिस्त बंद. द एरिया इन्वॉल्ड अंटिल सप्लाय इज कट ऑफ. ट्राय टू डिस्कनेक्ट द पर्सन फ्रॉम द सप्लाय बाय एनी मीन्स, प्रिफरेबली वुडन स्टिक. ओके, ठीक आहे. त्या पर्सन्सला डिस्कनेक्ट करण्याचा प्रयत्न करा वुडन स्टिकने, लाकडी दांडक्याने, प्लास्टिक रॉडने एट्सेट्रा. अवेलेबल इफ स्विचिंग सिस्टम इज नॉट व्हेरी नियर. व्हॉट इज रिक्वायर्ड इज इमिजिएट ॲक्शन. ओके, व्हॉट इज रिक्वायर्ड इज इमिजिएट ॲक्शन. इफ द व्होल्टेज इज 500 व्होल्ट ऑर बिलो, जर का व्होल्टेजचा दाब 500 व्होल्ट किंवा त्याच्यापेक्षा कमी असेल, एव्हरी अटेम्प्ट शुड बी मेड टू फ्री द पर्सन फ्रॉम कॉन्टॅक्ट विथ द लाईव्ह वायर आफ्टर प्रोटेक्टिंग वनसेल्फ विथ एनी ड्राय इन्सुलेटिंग मटेरियल. बट इन द केस ऑफ हाय व्होल्टेज सर्किट स्विचिंग ऑफ द सप्लाय इज ऑब्लिगेटरी. ओके, परंतु जर मोठा व्होल्टेज असेल 500 व्होल्टपेक्षा तर तिथे स्विचिंग ऑफ करणे हे बंधनकारक आहे. टू फ्री द पर्सन फ्रॉम कॉन्टॅक्ट विथ लाईव्ह वायर. ओके, एखाद्या व्यक्तीला लाईव्ह वायरपासून फ्री करण्यासाठी स्टँड ऑन अ ड्राय प्लांक. ओके, कोरड्या फळीवरती थांबा किंवा स्टूल टेबलवरती थांबा. ऑर एनी अदर इन्सुलेटिंग ऑब्जेक्ट, कोणत्याही एका इन्सुलेटिंग आवरण असलेल्या ऑब्जेक्टवरती स्टँड होऊन थांबून. अँड पुल द मॅन अवे, व्यक्तीला ओढायचं आहे फ्रॉम द मेन्स. ओके, मेन्स तारेपासून. इफ इट इज नॉट पॉसिबल, जर का हे शक्य नसेल, पुल हिज कोट, त्याचा कोट जो आहे तो खेचायचा आहे, ओढायचा आहे. इफ ड्राय, कोरडा असेल तर. यूज युअर ओन कोट, तुमचा स्वतःचा कोटसुद्धा अशा वेळी तिथे वापरू शकता. ड्राय क्लॉथ, कोरडे कपडे. पेपर, बांबू, स्टिक,
वुडन पोल एट्सेट्रा इत्यादी वस्तू आपण तिथे यूज करून त्या व्यक्तीला लाईव्ह वायरपासून बाहेर खेचायचं आहे, ओढायचं आहे. आयदर टू पुल ऑर पुश, एक तर ओढा किंवा ढकला द पर्सन्स विदाउट टचिंग हिज बॉडी डायरेक्टली. ओके, त्या व्यक्तीच्या बॉडीला डायरेक्टली टच न करता. समटाइम्स द लाईव्ह वायर इटसेल्फ इफ एल टी. ठीक आहे, समटाइम्स द लाईव्ह वायर इटसेल्फ इफ एल टी मे बी पुल्ड ऑर पुश्ड अवे यूजिंग अ ड्राय बांबू ऑर एनी अदर ड्राय स्टिक सच ॲज वॉकिंग स्टिक. ओके, फिफ्थ आहे ऑब्झर्व द व्हिक्टीम. व्हिक्टीमला जो बळी जात आहे त्याला ऑब्झर्व करा. इफ ही इज अनकॉन्शियस, जर तो बेशुद्ध अवस्थेत असेल अँड ब्रिदिंग नॉर्मली. ओके, जर श्वासोश्वास त्याचा नॉर्मली असेल आणि बेशुद्ध असेल. इफ नॉट, असं जर नसेल, स्टार्ट गिविंग आर्टिफिशियल रिस्पिरेशन. ओके, त्याला कृत्रिमरित्या श्वासोश्वास देण्याचा प्रयत्न करा विदाउट एनी डिले, कोणताही वेळ न लावता. इट रिक्वायर्स ट्रेनिंग अँड प्रॅक्टिसेस टू गिव्ह आर्टिफिशियल रिस्पिरेशन. याच्यासाठी त्याच्या आवश्यक ते ट्रेनिंग आहे आणि प्रॅक्टिसेस असे ते टू गिव्ह आर्टिफिशियल रिस्पिरेशन. ओके, कृत्रिम श्वासोश्वास देण्यासाठी त्याला ट्रेनिंग आणि प्रॅक्टिसची गरज आहे. इन दी ॲब्सेन्स ऑफ विच it is more likely that the patients may be smothered. Okay, the patients may be smothered when the person regains consciousness. Stimulants, okay, stimulants should be avoided unless ordered by the doctors. Okay, syllabus topic 1.4.4 क्युअर ऑफ इलेक्ट्रिक शॉक रिस्किंग इलेक्ट्रोक्युटेड पर्सन. ओके, क्युअर म्हणजे बरे करणे, इलेक्ट्रिक शॉक विद्युत धक्का, रिस्किंग म्हणजे बचाव करणे, इलेक्ट्रोक्युटेड पर्सन जो व्यक्ती शॉक लागलेला आहे तो व्यक्ती. एक्सप्लेन द प्रोसिजर टू बी फॉलो टू रिस्किंग अ पर्सन हू हॅव रिसिव्ड ॲन इलेक्ट्रिक शॉक. समर 11 विंटर 11. इन केस अ विक्टम बिकम्स अनकॉन्शियस, जर जो बळी जाणारा व्यक्ती आहे तो बेशुद्ध असेल. स्टॉप ब्रिदिंग अँड हिज हर्ट स्टील बीट्स, आणि त्याचं जर श्वासोश्वास थांबला असेल आणि परंतु त्याचं हृदय आता बीट करते, थोडं बीट करते. द मोस्ट अर्जंट, अशा वेळी अतिशय महत्त्वाचं अर्जंट जे काम असेल अँड इमिजिएट क्युअर फॉर द विक्टिम इज दॅट ही शुड बी गिवन आर्टिफिशियल रिस्पिरेशन. त्याच वेळी त्याला तिथे कृत्रिमरित्या श्वासोश्वास दिला गेला पाहिजे. इन द मॅनर डिटेल्ड बिलो ऑन द फॉलोइंग पेजेस अँड इट शुड बी कंटिन्यूड अंटिल द विक्टिम स्टार्ट्स ब्रिदिंग नॉर्मली. आणि ही प्रक्रिया कंटिन्यू ठेवली पाहिजे जोपर्यंत विक्टिम नॉर्मली ब्रिदिंग करत नाही तोपर्यंत. इट शुड बी बॉर्न in mind that if the artificial respiration is stopped just after the victim recovers. ओके, जर का हे आर्टिफिशियल रिस्पिरेशन देण्याचं थांबवलं, जर विक्टिम जर लगेच त्याच्यातून क्युअर झाला म्हणजे सर्वाईव्ह झाला, ही इज लिएबल टू बिकम अनकॉन्शियस अगेन. ओके, तो पुन्हा बेशुद्ध अवस्थेत जाण्यास लिएबल आहे, म्हणजे तो पुन्हा बेशुद्ध अवस्थेत जाऊ शकतो. इन सम केसेस, काही केसेसमध्ये द आर्टिफिशियल रिस्पिरेशन इज रिक्वायर्ड फॉर 1 or more हावर्स इज रिक्वायर्ड. ठीक आहे, म्हणजे अशा वेळी काय होऊ शकतं, तिथे 1 किंवा 1 पेक्षा जास्त तास आर्टिफिशियल कृत्रिम श्वासोश्वास देणे हे गरजेचं आहे. सिन्स फ्रेश एअर ड्रॉन. ओके, सिन्स फ्रेश एअर ड्रॉन इन टू द लंग्स, जोपर्यंत त्याच्या फुफ्फुसात फ्रेश एअर जात नाही, विल प्रिव्हेंट द ब्लड फ्रॉम बिकमिंग इम्प्युअर. ओके, विल प्रिव्हेंट द ब्लड फ्रॉम बिकमिंग इम्प्युअर अँड विल thus keep alive the sensitive brain cells. ओके, कीप अलाइव द सेन्सिटिव्ह म्हणजे संवेदनशील ब्रेन सेल्स. ओके, तोपर्यंत त्याला आपण कृत्रिम श्वासोश्वास हे दिलं गेलं पाहिजे. ठीक आहे. सिलेबस टॉपिक 1.4.5 डिफरंट मेथड्स ऑफ आर्टिफिशियल रिस्पिरेशन. वेगवेगळ्या पद्धती आहेत कृत्रिम श्वासोश्वास देण्याच्या. ओके, स्कॅफर्स, प्रोन, प्रेशर मेथड असेल. ओके, अशा वेगवेगळ्या पद्धती आहेत. आपण त्या पद्धती नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहणार आहोत. आताच्या लेक्चर्समध्ये आपण कोणकोणत्या गोष्टी पाहिल्या, ओके, त्या एकदा रिवाईज करूया. सिलेबस टॉपिक 1.3 आई ॲक्ट, इंडियन इलेक्ट्रिसिटी ॲक्ट अँड स्टॅट्युटरी रेग्युलेशन, वैधानिक जे नियम आहेत ते पाहिले. फॉर सेफ्टी पर्सन्स अँड इक्विपमेंट्स वर्किंग विथ दी इलेक्ट्रिक इन्स्टॉलेशन्स ते पाहिलेत. ओके, जसे की रिगार्डिंग टू परमिट वर्क. सेकंड आहे पॉवर ऑफ हायर ऑथॉरिटी फॉर इश्युइंग परमिट टू वर्क. ओके, थर्ड होता द ऑथोराइज्ड पर्सन हू हॅज अंडरटेकन द वर्किंग आफ्टर गेटिंग परमिट टू वर्क. ओके, फोर्थ आहे वर्क ऑन लाईव्ह लो अँड मीडियम व्होल्टेज लाईन्स. फिफ्थ होता आफ्टर कम्प्लिशन ऑफ वर्क कोणकोणत्या गोष्टी असायला पाहिजेत. ॲक्सिडेंट्स. 7 होता रिलेव्हंट नोटीस इन द लँग्वेजेस. ओके, रिलेव्हंट संबंधित नोटीस ज्या आहेत त्या लँग्वेजमध्ये दिल्या गेल्या पाहिजेत. 1.4 सिलेबस टॉपिक 1.4 इलेक्ट्रिक शॉक, रिझन्स फॉर गेटिंग इलेक्ट्रिक शॉक आपण पाहिला. ओके, त्याचबरोबर करंट्स अँड शॉक इफेक्ट.
वेगवेगळ्या करंट्स आणि वेगवेगळ्या करंटनुसार त्याचे जे परिणाम आहेत शॉकचे, धक्क्याचे, ते आपण पाहिले. सिलेबस टॉपिक 1.4.2 फॅक्टर्स अफेक्टिंग द सिव्हिरिटी ऑफ शॉक अँड बॉडी रेजिस्टन्स. ओके, शरीराचा रोधक आणि शरीराचा रोधक याच्यावरती विद्युत धक्क्याची तीव्रता अवलंबून आहेत. असे घटक आपण पाहिलेत. ओके, त्याचबरोबर डोंट टच टू एनी इलेक्ट्रिकल ॲपॅरेटस विथ अ वेट बॉडी. सिलेबस टॉपिक 1.4.2.1 हा सुद्धा पार्ट आपण पाहिला. 1.4.3 ॲक्शन टू बी टेकन वेन अ पर्सन गेट्स ॲन इलेक्ट्रिक शॉक. ओके, एखादा व्यक्ती जर विद्युत धक्का ज्याला बसला असेल तर त्यावेळी आपण कोणती क्रिया लगेच त्वरित करू शकतो हे आपण पाहिलं. 1.4.4 क्युअर ऑफ इलेक्ट्रिक शॉक रिस्किंग इलेक्ट्रिक्युटेड पर्सन. ओके, क्युअर म्हणजे बरे करणे विद्युत धक्क्यापासून, रिस्किंग म्हणजे बचाव करणे इलेक्ट्रिक्युटेड पर्सनला. त्याचबरोबर आपण सिलेबस टॉपिक 1.4.5 डिफरंट मेथड्स ऑफ आर्टिफिशियल रिस्पिरेशन हा टॉपिक आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहणार आहोत. सो नेक्स्ट व्हिडिओ पाहत राहा SRG टेक्निकल. अँड थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.